ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविको, जेव्हा परमेश्वर मनुष्याच्या जीवनाला स्पर्श करत असतो तेव्हा मनुष्याचा जुना स्वभाव, मनुष्याचा अंधकारमय चाललेलं जीवन, पापी जीवन एका मेणाप्रमाणे पूर्णपणे विरघळून नष्ट होत असते। जेव्हा परमेश्वर या पापी लोकांच्या जीवनामध्ये येतो तेव्हा एका धनुष्याप्रमाणे, इंद्रधनुष्याप्रमाणे सप्त रंगाचे आस्वाद किंवा अनुभव व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये येत असतात। त्याचा जुना स्वभाव या हवेमध्ये मिसळलेल्या राखेप्रमाणे नष्ट होत असतो। आणि बायबल आपल्याला सांगत आहे, जेथे जेथे प्रभू येशू ख्रिस्ताने अशा लोकांच्या जीवनाला स्पर्श केला होता त्या लोकांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले। या लोकांनी परमेश्वराला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं होतं आणि आज देऊळ माता त्यापैकी एका अगदी भक्तिवान शिष्याची आठवण करत आहे। ज्या शिष्याला, ज्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन काय आहे हे शिकवलेलं होतं, ज्या भगिनीला प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन जीवन जगण्याची संधी दिली होती, त्या भगिनीने, त्या व्यक्तीने त्या संधीचा एवढा सुंदर प्रकारे वापर केला, फायदा केला की प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी ती नेहमी पुढे गेली। ती नेहमी पहिली येत असे। ती शिष्य म्हणजेच मेरी मागदलेन। आज देऊळ माता या मेरी मागदलेनचा सण साजरा करत आहे, किंबहुना तिचा आदर्श मुद्दामून आपल्या समोर ठेवत आहे। जर एक पापी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताचं एवढं मोठं कार्य करू शकते तर आपण का नाही? कधी कधी आपण स्वतःला किती पापी ठरवत असतो आणि परमेश्वराचं प्रेम माझ्या पापापेक्षा कमी आहे हे आपण स्वतःला सांगत असतो। परंतु या मेरी मागदलेनविषयी काय? तिने स्वतःला पापी ठरवलं, परंतु जेव्हा प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव तिला आला तेव्हा ती पूर्णपणे आपला जुना स्वभाव सोडून जाते आणि एवढा स्वभाव सोडते की ती प्रभू येशूची जवळीक एक शिष्य म्हणून बायबलमध्ये प्रसिद्ध होते। आणि आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की प्रभू येशूचं प्रथम दर्शन घेण्यासाठी कोण आले होते? 12 शिष्यापैकी कोणीच नाही, तर हीच ती स्त्री जिला प्रभू येशू ख्रिस्ताचा जिवंत अनुभव आलेला होता, ती स्त्री मेरी मागदलेन सकाळी लवकर उठून प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा पहिला अनुभव जो शिष्याला यायला पाहिजे होता तो अनुभव प्रथम या स्त्रीला येतो। एका स्त्रीद्वारे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानाची घोषणा करतो। यावरून आपल्याला समजते की मनुष्य किती पापी असला तरी परमेश्वराच्या प्रेमासमोर तो एका मेणाप्रमाणे विरघळून जात असतो। परमेश्वराचं प्रेम त्याला उंच किंवा वर उचलून धरत असते आणि आज मेरी मागदलेनच्या जीवनामध्ये तसंच झालेलं होतं। तिला प्रभू येशूच्या जिवंत प्रेमाचा अनुभव आलेला होता आणि म्हणून त्या प्रेमासाठी ती आपलं संपूर्ण जीवन समर्पित करते। 12 शिष्यापेक्षाही आपल्या प्रभूवरती, आपल्या गुरुवरती ती पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने प्रीती करते आणि प्रभूसाठी आपलं प्राणाची आहुती देते। आज या मेरी मागदलेनचा सण साजरा करीत असताना आपण तिच्यापासून काय शिकू शकतो? एक म्हणजे विश्वासाची देणगी। तिच्याजवळ अफाट असा विश्वास होता। विश्वास अशासाठी की तिने स्वतःच्या पापी स्वभावावरती विश्वास ठेवला नाही, तर माझ्यावरती कोणीतरी व्यक्ती माझ्या पापी असून देखील प्रेम करत आहे, मला स्वीकारत आहे, माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी तयार आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती तिने शेवटपर्यंत विश्वास ठेवला आणि ठेवलाच नाही तर तो विश्वास तिने प्रगट करून दाखवला। आणि म्हणूनच देऊळ माता तिला प्रेषितांची प्रेषित, सर्व स्त्रियांच्या मधील उत्तम अशी स्त्री किंवा प्रेषित म्हणून संबोधित आहे। आज मेरी मागदलेनचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया। जेव्हा जेव्हा जीवनामध्ये आपला विश्वास कमी होईल, जेव्हा जेव्हा जीवनामध्ये आपला जुना स्वभाव वर डोकं काढेल,
तेव्हा मेरी मात्रेचा आदर्श आपल्या समोर ठेवूया की एका स्त्रीने पुनरुत्थानाची सुवार्ता इतरांना दिली. त्या स्त्रीसारखं आपलं जीवन जरी अंधकारमय असलं तरी परमेश्वर कधीही आपलं अंधकारमय झालेलं जीवन प्रकाशित करू शकतो आणि मेरी मात्रेप्रमाणे तो आपल्याला विश्वासाचं दान देऊ शकतो. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया आणि मेरी मात्रेचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, जिवंत आहे, ही जी सुवार्ता मेरी मागदलेने इतरांना दिली ती सुवार्ता आपण प्रत्येक क्षणाला इतरांना देण्याचा प्रयत्न करूया.